जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी निघालेला आहात। तुम्ही ज्यांचा उल्लेख आका म्हणून करताय त्या धनंजय मुंडेंबद्दल नवीन नवीन लोड खुलासे करताय आपण, आज काय खुलासा केलाय, काय मांडणी केली आहे तुमच्यासमोर? जे हे बघा, तपासाच्या बाबतीत बाकीच्या काही बाबतीत इथलं पोलीस दलाच्या बाबतीत नवीन SP आहेत, त्यांना कल्पना दिली पाहिजे की इथं कोण कशा पद्धतीने वागतंय। इथले काही पोलीस दलातले लोक डायरेक्ट आकाने सोय केलेली असल्यामुळं, ते डायरेक्ट आकाशा संपर्कात असल्यामुळं आकाला पूर्ण माहिती पुरवत आहेत, असे बी काही आरोप आमच्याकडे येत आहेत। हे होणं अत्यंत घातक आहे। पोलीस दल जर डायरेक्ट आरोपींना मदत करत असेल तर मग मात्र अवघड आहे। आणि ते पकडण्यासाठी एकदम त्या आकाच्या जवळ पोहोचलं की पोहोचोपर्यंत लगेच आकाला माहिती मिळते ना आका पुढे सरकतोय, अशी सुद्धा माहिती माझ्याकडे आली होती। परळी पॅटर्नचा माहिती तिथं दिली। आपण एक परळी पॅटर्नचा उल्लेख केला, परळी पॅटर्न सध्या सुरू आहे, पॅटर्न काय आहे? अजून लय मोठे पॅटर्न, एक पीक विम्याचा पॅटर्न सांगितला, एक राखेचा पॅटर्न सांगावं लागेल, गायरान जमिनी ढापायचा एक नवीन आता पॅटर्न सांगावं लागेल, काय काय पॅटर्न आहेत ते सगळे एक 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 सांगून। आणि उद्या आता जास्त लोक येणार आहेत, त्यांचे देखता सांगू ना। साहेब करता 18 दिवस झालेले आहेत, जर फोडले अगोदरच फोडलं तर जरा घोटाळा होतो। 18 दिवस झालेले आहेत, मात्र अजूनही आरोपी सापडत नाहीयेत। नेमकं पोलीस प्रशासन आरोपी सापडलेच पाहिजेत, आमच्या सगळ्यांचं मत तेच आहे। वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत, कोणी नाही करणार। धनंजय मुंडे असं साठी कोणी दाढी नाही, मिशा बी कापायला, मिशा नाही दाढी बी करायला तयार नाहीये। धनंजय मुंडे असं म्हणतायत की आपले आणि वाल्मिकी कराडांचे संबंध आहेत, त्यांचे किती सुमधुर माझे संबंध होते ते उद्याच्याला सांगतो। ते सुरेश दस त्यांनी तुमच्या बरोबर बी होते ना, म्हणा का बिघडले का? अमोल मिटकरी असं म्हणतायत की आपण सुपाऱ्या घेऊन आरोप करताय। कोण अमोल मिटकरी? अमोलला माझी विनंती आहे, माझा मित्र आहे तो, तू कोणाच्या खिशात हात घाल, माझ्याकडे तू यायचा प्रयत्न करू नको। या आगीच्या